नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आज आपण आलो आहोत ओळेगावमध्ये. ओळेगावमध्ये आपली एलटी केबल फॉल्ट झाली होती. पण मेन बात असं आहे की या केबलचा सप्लाय कुठल्या पिलर मधून आला हेच आपल्याला समजत नाही. जेमतेम आपण अर्धा तास किंवा पाऊण तास झाला की याचा सप्लाय शोधतोय कुठल्या पिलर मधून आला, तरी आपल्याला भेटत नाही. चला बघूया आपल्या सबस्टेशनच्या जवळच्या पिलर पासून. त्याच्या आधी आपण आपल्या जॉईंटरला लांब करण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण की आपण फ्यूज टाकतोय जेणेकरून काय असं होऊ नये. इथून बघितलं, इथून पण सप्लाय आलेला नाही. त्याच्यानंतर आपण या पिलर मधून त्यांचा सप्लाय बंद केलेला आहे. त्याच्यानंतर भावानी आपल्या जॉईंट मारण्यासाठी घेतलेला आहे. हे बघा, पहिले सगळं ते साफ करून घेतलेलं आहे. नंतर आपला इंडोर बनवून घेतोय. ऑफिस वरून कॉल आलता की फरशीपाड्याचं रिकनेक्शन करायचं आहे. त्यांनी 3 महिन्याचं लाईट बिल भरलं नव्हतं म्हणून त्यांची लाईट कट केली होती आपण. तर त्यांनी आता लाईट बिल भरलेलं आहे. तर चला मग जाऊ आपण फरशीपाड्याला. त्याच्या आधी आपण सेटर डाऊन केलेला आहे आणि जॉईंटरला म्हणलं, भाई तू जॉईंट मार, तवरक आम्ही येतो फरशीपाड्याहून. हे बघा, आपण आलो फरशीपाड्यामध्ये. इथं आता त्यांचं मीटर रिकनेक्शन केलेलं आहे. इथलं काम झाल्यानंतर मी आणि गायकवाड साहेब चाललो आपल्या कंप्लीट करे. गायकवाड साहेब म्हणजे आपले लाईनमॅन साहेब. लाईनमॅन साहेबांना कॉल आलता की आपल्या ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज एकदमच वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या ऑफिसचे सर्व लाईटी शॉर्ट सर्किट झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलो, पहिले आपल्या पिलर मध्ये बघितलं व्होल्टेज किती आहे, त्यानंतर सिटी मीटर मध्ये बघितलं तर आपलं व्होल्टेज सर्वीकडे ओके आहे. त्यानंतर आपण आलो यांच्या बसबार मध्ये चेक करायला. यांच्या वायरीचा गेज कमी होता आणि त्यांचा लोड जरा जास्त होता, त्याच्यामुळे त्यांचे वायरी शॉर्ट सर्किट झाल्या आणि ते त्यांच्या इन्स्ट्रुमेंट जळाले. त्याच्यानंतर आपण आलो सज्जन भाऊ आणि मी पापडीपाडा गावामध्ये फेज टाकण्यासाठी. भाऊनी पहिले चेक केलं कुठला फेज गेला. आपला बी फेज गेला होता. बी फेज टाकल्यानंतर आम्ही चलो ऑफिसला आणि हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये.